वांग्याचं भरीत तर तुम्ही बऱ्याच वेळा खाल्लं असेल, पण हे बटाट्याचं भरीत तुम्ही कधी बनवलंय का? हे पण एकदम अप्रतिम असं लागतं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. सगळ्यांना आवडेल. आणि हे तुम्ही टिफिनसाठी सुद्धा करू शकता. तर चला मग आता आपण बटाट्याचं भरीत बनवायला सुरुवात करूया. आपण त्याला लागणारं साहित्य बघूया. इथं मी एक बटाटा घेतलाय. त्याचे मीडियम साईजचे तुकडे करून घेतलेले आहेत. एक टॅमॅटो घेतलाय, 2 लाल मिरची आणि 2 हिरवी मिरची, लसूण 1 चमचा घेतलाय, 1 कांदा स्लाइस करून घेतलेला आहे आणि कोथिंबीर. तिखट तुम्ही मिरची तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता आपण हे भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी इथं मी मोठे 2 चमचे तेल घातलेलं आहे. त्यामध्ये आपण सुरुवातीला मिरची भाजून घेऊया. आपल्याला ही जास्त भाजायची नाही आहे. थोडीशी आपण ही भाजून घेणार आहोत. इथं जास्त कडक तेल तापलेलं नाही आहे, मीडियम तेल आहे तापलेलं. आपण हे अर्ध्या मिनिटासाठी मिरची भाजून घेऊया आणि आता ही काढून घेऊया आणि ह्यामध्येच आपण हिरवी मिरची पण भाजून घेऊया. ही मिरची पण आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत. इथं तुम्ही मिरची तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. जसं तिखट हवं असेल त्यानुसार घ्यायची मिरची. आता मिरची काढून आपण त्यामध्येच लसूण थोडासा भाजून घेणार आहोत. आपल्याला जास्त फ्राय करायचं नाही आहे. आपण लगेच काढून घेणार आहोत आणि त्याच तेलात आपण कांदा पण भाजून घेऊया. आपण कांदा हा 2 ते 3 मिनटं चांगला भाजून घ्यायचा आहे. कांद्याला हलका गुलाबी कलर येईपर्यंत आपण हा भाजून घ्यायचा. आता आपण हा कांदा पण काढून घेऊया आणि आता त्याच कढईमध्ये आपण बटाटा घालून घेऊया. हा मी पाण्यातनं काढून नितळून चांगला घेतलेला आहे. आता आपण हा तेलात भाजून घेऊया. बटाटा आपण 4 ते 5 मिनटं चांगला भाजून घ्यायचा आहे. म्हणजे पूर्ण आपण हा तेलामध्येच आपण हलवत शिजवून घ्यायचा पूर्ण. आता तुम्हाला वाटेल इथं शिजलेला बटाटा का नाही वापरायचा, तर शिजलेल्या बटाट्याला एवढी चव येत नाही जेवढी आपण हा भाजून घेतो त्या बटाट्याला येते. त्यासाठी इथं आपण बटाटा तेलामध्येच भाजून घ्यायचा. आता आपला बटाटा शिजलेला आहे. मी इथं 4 ते 5 मिनटं हा मीडियम गॅसवर बटाटा चांगला तेलामध्ये भाजून घेतलेला आहे. आता इथं थोडं तेल जास्त वाटते, तर आपण ह्याच्यातलं थोडं काढून घेऊया. इथलं आता मी थोडं तेल काढून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये आपण टॅमॅटो घालून घेऊया. टॅमॅटो थोडा परतवून घेऊया. टॅमॅटो लवकर शिजला जावा त्यासाठी आपण ह्यामध्ये मीठ घालून घेऊया. टॅमॅटोला जास्त वेळ लागत नाही. 1 ते 2 मिनटं आपण हा परतवून घ्यायचा, म्हणजे चांगला मऊ होऊन तो. आता आपला टॅमॅटो पण झालेला आहे, तर आपण इथं गॅस बंद करून घेऊया आणि हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया, म्हणजे थंड होईल. हे थंड झाल्यानंतर आपल्याला वाटून घ्यायचं आहे. इथं आता थंड झालेलं आहे. तुम्ही इथं हाताने सुद्धा करू शकता. मी चॉपरला हे फिरवून घेणार आहे. सुरुवातीला आपण लाल मिरची, हिरवी मिरची आणि लसूण घालून थोडंसं आपण चॉप करून घेऊया. कारण बटाटा घातल्यानंतर मिरची व्यवस्थित वाटली जाणार नाही. त्यासाठी आपण सुरुवातीला मिरची थोडी चॉप करून घ्यायची. आता ह्यामध्ये आपण सगळा बटाटा, टॅमॅटो आणि कांदा घालून घेऊया आणि हे आपण थोडं फिरवून घेऊया. इथं आपल्याला जास्त बारीक करायचं नाही आहे. आपण हे ओबडधोबडच करून घेणार आहोत. तसंच भरीत छान लागतं. हे आपण आता करून घेतलेलं आहे.
जास्त हे बारीक झालेलं नाही आहे, असंच आपल्याला हवं आहे. तुम्ही बघू शकता एकदम ओबडधोबडच झालेलं आहे. तर आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया. मी तर आता एका प्लेटमध्ये हे काढून घेते. आता ह्यामध्ये आपल्याला जास्त मसाले ॲड करायचे नाही आहेत. असंच घेतलं खायला तरी चालेल, पण आपण इथं वरून पाव चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धने जिरे पूड घालायचे. त्याने छान टेस्ट येते. तुम्हाला स्किप करायचं असेल तर करू शकता, असंही छान लागतं. आता हे मिक्स करून ह्यामध्ये आपण बटाटा तळल्यानंतर आपण जे तेल काढलं होतं त्याच्यातलं 1 चमचा आपण इथं तेल घालून घेऊया. तुम्हाला हे नसेल घालायचं तरी चालेल. हे आपण मिक्स करून घेऊया. आता ह्यामध्ये आपल्याला राहिलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि आपण आता हे मिक्स करून घेऊया. आपलं आता बटाट्याचं भरीत तयार झालेलं आहे. हे तुम्ही टिफिनला किंवा घरी पण खायला बनवू शकता. ह्याची चव एकदम अप्रतिम अशी लागते. आपण ही चपाती, भाकरी किंवा भातासोबतसुद्धा सर्व करू शकतो. तर एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी. आवडल्यास कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.